सर्वांना खिस्तात सलाम। आज नवीन चेहरा पाहून तुम्हाला हे वाटलं असेल की हे कोण आहे। मी देखील या मंडळीचाच सदस्य आणि गेल्या 24 वर्षापासून आम्ही आहे। मी या ठिकाणी नसतो, मी गावाकडे असतो, परंतु मॅडम आहे, माझा मुलगा आहे, हे नेहमी या चर्चशी संबंधित आहे। मी गावाकडून ज्यावेळेस नगरला येत असतो त्यावेळेस ही तयारी करून येत असतो की मला चर्चमध्ये काहीतरी बोलायचं आहे आणि ज्यावेळेस बाळासाहेबांनी संधी दिली त्यावेळेस मी बोलण्याचा प्रयत्न करतो। आता देखील मी आल्यावर मॅडमला म्हटलं की मला बोलायचं होतं रविवारी, पण मॅडम म्हटलं की फादर्स डे आहे, तुम्ही कसं काय बोलणार, आणि मग मी तिथे थांबलो। नंतर शुक्रवारी मी इकडे डॉक्टर झावरे यांच्याकडे मी चेकिंगला येत असतो आणि त्यांच्याकडे मी गेलो होतो। बाळासाहेबांनी मला फोन केला की ब्रदर तुम्ही बोलणार का? म्हटलं बाळासाहेब तेवढी तयारी तर नाही आहे, पण तरी देखील मी बोलेल म्हटलं, आणि त्यांना मी सांगितलं की मी बोलेल फादर्स डेबद्दल, आणि त्याप्रमाणे देवाने या ठिकाणी मला उभं केलं। खरोखर मी बाळासाहेब आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो। खरोखर आपला देव जिवंत देव आहे आणि तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करीत असतो। आपला तो भूतकाळामध्ये पण होता, वर्तमान काळामध्ये पण आहे आणि भविष्यकाळामध्ये पण आहे। देव कधी बदलत नाही, नाही का? देव कधी बदलत नाही, आपण बदलत असतो पण देव बदलत नाही, तो आपल्याबरोबर नेहमी आहे। जर आपण त्याच्याबरोबर आहोत तर, जर आपण त्याला सोडून दिलं आहे तर देव देखील आपल्याला सोडून देतो। आणि प्रियानो, आपण आता जे वचन वाचलं त्याच्यावरून पाहणार आहोत। तथापि पहिलं मी आजचं जे फादर्स डे आहे त्याबद्दल आपण थोडक्यात पाहूया की फादर्स डे हा सुरू झाला पहिला 1910मध्ये म्हटलं, एका ठिकाणी 1909मध्ये म्हटलं आहे, आणि ते त्या ठिकाणी ती मुलगी होती सोनोरा, हिने तिच्या वडिलासाठी हा फादर्स डे प्रथम साजरा केला आणि अमेरिकेमध्ये हा सण पहिला म्हणजे हा दिवस साजरा केला गेला। आणि खरोखर आपण जेव्हा वडिलांना फादर डे साजरा करतो, हा दिवस वडिलांसाठी समर्पित आहे की वडील कोण आहे, वडील आपल्यासाठी काय करतात, वडील कुटुंबाचे प्रमुख आहे आणि त्याला आपण मान सन्मान देणे गरजेचं आहे आणि आपण या दिवशी त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करतो। आज जगाची परिस्थिती फार वेगळी आहे, नाही का? आपण वडील कोण आहे, आई कोण आहे याकडे बरेचसे लोक, आपले विश्वासणारेसुद्धा त्याकडे लक्ष देत नाही, परंतु हा दिवस आपल्याला शिकवत आहे की तुमच्या वडिलांना तुम्ही मान सन्मान द्या, त्यांचा सन्मान करा, त्यांच्या प्रती आदर व्यक्त करा। जर आपण देवावर विश्वास ठेवणारे आहोत तर नक्कीच आपण हे करायला पाहिजे आणि हे करणे आपले कर्तव्य आहे। ते काय आपल्याला ओझं नाही तर ते आपले कर्तव्य आहे। आपले वडील यांना सन्मान देणे आपले कर्तव्य आहे। तर या फादर्स डेच्या निमित्ताने आपणा सर्वांना, जे वडील आहे त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। आपण आता वचनाकडे जाऊया की पहिले शमूएल आपण आता बाळासाहेबांनी वाचलं आणि तुमच्या लक्षात आलं असेल की या वचनामधून काय बोध आपल्याला घ्यायचा आहे। या ठिकाणी एली हा याजक आहे आणि त्याचे मुले आहे, याबद्दलच हा जो शास्त्र भाग आहे तो दिलेला आहे की एली हा याजक होता आणि त्याचे मुले 2 आहे आणि पालकत्व काय आहे याबद्दल आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतं। आज मुख्यत्वे म्हणजे हे काय पालकांसाठी नाही तर मातांसाठी देखील तेवढंच महत्त्वाचं आहे की मातांना देखील हे पालकत्व काय आहे ते कळलं पाहिजे। की पितांचीच जबाबदारी अशी नाही तर मातांची देखील जबाबदारी की आपण पालकत्व कशा पद्धतीने मुलांशी करत आहोत आणि ते आपल्याला या वचनामधून शिकायचं आहे। काही पालक आहे, काही पालक व्हाल, कदाचित पुढे होणार आहे, यासाठी देखील हा संदेश आहे। देव तुम्हाला, किंवा आजी आजोबा पण आहे, बरंच आहे, मी पण आजोबा झालेलो आहे, अजून आजी आजोबा आहे, या सर्वांसाठी हा संदेश आहे। तो आपण पाहतो की एखाद्या तुमच्या जीवनामध्ये एखाद्या तरुणाला किंवा एखाद्या तरुण व्यक्तीच्या जीवनावर धार्मिक प्रभाव टाकण्याची संधी मिळाली तर तुम्हाला काय करता येईल ते या संदेशामधून आपल्याला थोडंफार शिकता येईल असं मला वाटतं। आणि आपण पाहतो की एली हा याजक होता आणि एलीच्या याच्यावरच सगळं पाहिलं
जर एली परत आला जगामध्ये, की एली एक कल्पना करा, एक इमेज करा तुम्ही, की एली परत आला. एली तर नाही आहे, एली तर 1000 वर्षापूर्वी, तो अगोदर येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर 1000 वर्षापूर्वीच तो गेलेला आहे. परंतु तरी देखील आपण एक कल्पना करूया की आपल्याला त्याच्यापासून काय शिकता येईल. तो आज या इथे आला, आपल्याकडे आला आणि आपल्या पालकाच्याबद्दल बोलला, तर तो काय म्हणेल पहिल्यांदा आपल्याला, पालकत्वाबद्दल काय म्हणेल तुम्हाला, ते आपण पाहणार आहोत. की एलीने आपल्या मुलाच्या संगोपनात काही मोठ्या चुका केल्या. चुका केल्या म्हणतात. एली ती याजक होता, पण त्यांनी चुका केल्या. आपण पहिलं वचन वाचलं, त्याच्यातच म्हटलेलं आहे की ते मुले ऐकत नव्हते त्यांचे. तो जरी याजक होता, पण मुले ऐकत नव्हते. जे हमारपण आहे, अन्नार्पण आहे, त्या या दाराशी ज्या बाया देवाची सेवा करणारे आहे, त्यांच्याशी त्याचे कुकर्म ते मुले करत होते. परंतु मुलांना त्याने आवरलं नाही. त्यांना त्या पापामध्ये वाढू दिले, असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि ते ज्या चुका आहे त्या एली आणि त्याच्या कुटुंबाशी भयंकर परिणाम करणाऱ्या होत्या. त्या काय चांगली गोष्ट करणाऱ्या त्या चुका नव्हत्या, तर त्या कुटुंबावर भयंकर परिणाम करणाऱ्या होत्या. फक्त एलीवर नाही, तर त्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम करणाऱ्या होत्या. जेव्हा आपण पालकत्वामध्ये चुकतो, आपल्या मुलांना किंवा ते काही योग्य वेळी शिक्षा व्हायला पाहिजे, शिक्षण देत नाही, आणि मुलांद्वारे जेव्हा चुका होतात तेव्हा त्या फक्त ते पुरत्या नसतात, तर संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होत असतो, असं या वचनावरून आपल्याला शिकायला मिळतं. की मोठा भयंकर परिणाम होणार आहे, याबद्दल आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतं आहे. मला वाटते की एलीकडे आजच्या वडिलांसाठी सांगण्यासारखी खूप काही असेल, आणि कदाचित खूप उत्कंठेने आणि त्याने केलेल्या चुका म्हणून बोलत असेल. तर चला कल्पना करू की एली आपल्यासोबत आहे. आज एली आपल्यासोबत आहे. चुका तर झाली आहे, आणि तो उत्कंठेने आपल्या त्या चुकांबद्दल सांगत आहे, आणि तो आपल्याबरोबर आहे, अशी एक कल्पना आपण केलेली आहे. आणि म्हणून आज फादर डेचा हा सल्लाच आहे आपल्याला, त्यांच्याकडून, एलीकडून हा सल्ला आहे. आणि तो आपल्याला 4 गोष्टी सांगत आहे. पुट गॉड फर्स्ट इन युअर लाईफ. काय म्हणतं आहे की पहिल्यांदा देवाला आपल्या जीवनात प्रथम प्राधान्य, प्रथम स्थान द्या देवाला. आपण देवाला प्रथम स्थान द्यायला पाहिजे. पण आज आपण पाहिलं की आपण जगाच्या पाठीमागे धावत आहोत, देव बाजूला सोडून देतो, आणि प्रत्येक गोष्टीला आपण प्रथम स्थान देत असतो. कदाचित ते आपल्या जीवनासाठी असतील, परंतु प्रियानो, त्या देवापेक्षा कमी आहे. त्या या जगिक गोष्टी आहे, त्या देवापेक्षा कधीही कमी आहे. देव फार मोठा आहे, आणि म्हणून त्याला प्रथम स्थान, प्राधान्य देणे हे फार महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. आणि देवाला आणि देवाचा 27 जर वाचलं तर असं म्हटलं आहे की देवाचा माणूस एलीला म्हणाला, प्रभू असे म्हणतो, मी स्पष्टपणे तुमच्या वडिलांच्या घराण्याला मिस्र देशात फारोच्या अधिपत्याखाली असताना प्रगट केले नाही का. एलीला प्रश्न विचारत आहे की तुमच्या वडिलांच्या घराण्याला मिस्र देशात, वडिलांचे घराणं म्हणजे एलीच्या घराण्याला, आणि त्यावेळेस फारोच्या अधिपत्याखाली दास्य करणारा म्हणजे हा अहरोन होता. इस्रायल लोक तर होते त्या ठिकाणी, ते मिस्र देशामध्ये दास्य करत होते, आणि अहरोन होता. आणि त्याबद्दल हा देवाचा माणूस त्या ठिकाणी सांगत आहे की मी तुझ्या वडिलांना इस्रायलच्या सर्व गोत्रामधून निवडून घेतले, माझ्या वेदीकडे येण्यासाठी, धूप अर्पण करण्यासाठी, आणि माझ्या उपस्थित एपद धारण करण्यासाठी मी तुमच्या वडिलांच्या घराण्याला इस्रायलीने अग्नीने केली सर्व अर्पणे दिली. तुम्ही माझ्या निवासासाठी मी दिलेल्या बलिदानाचा आणि आपल्या आणि अर्पणाचा तिरस्कार का करता. तुम्ही माझे लोक इस्रायलच्या प्रत्येक अर्पणातील उत्तम भागावर माजता आणि मुलांना माझ्यापेक्षा अधिक मान का देता. या ठिकाणी आपण वचन पाहिले की परमेश्वर त्या देवाच्या माणसाला एलीकडे पाठवून म्हणतो की एली जो आहे या सर्व गोष्टी त्याचे मुले करत आहे, अर्पण येत आहे, या सर्व गोष्टीवर ते जीवन जगत आहे, तिथून ते खात आहे, ते चांगले धष्टपुष्ट होत आहे, काही गोष्टीचं ते तिरस्कार करत आहे, पण तरी देखील तुम्ही मुलांना माझ्यापेक्षा अधिक मान का देता. एलीला प्रश्न विचारत आहे परमेश्वर की तुम्ही मुलांना अधिक मान का देता. देवाला जो मान द्यायला पाहिजे,
देवाला स्थान द्यायला पाहिजे, ते या ठिकाणी देवाला स्थान दिलेले नाही आणि त्याने मुलांना मान दिलेला आहे. म्हणजे मुलांनी ज्या चुका केल्या आहे त्या चुका त्याने पदरी घेतल्या आणि त्यांना कोणतीही शिक्षा किंवा त्यांना आवरलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतं की तू माझ्यापेक्षा आणि माझ्यापेक्षा अधिक मुलांना मान का देतो. कधीकधी आपल्या जीवनामध्ये देखील आपण देवापेक्षा इतर गोष्टींना अधिक मान देत असतो. कदाचित ते आपल्याला कळत असतं की या चुकीचे आहे, या गोष्टीमुळे आमचे नुकसान होणार आहे, तरी देखील आपण मान देत असतो. परंतु प्रियांनो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की तुम्ही प्रथम देवाला स्थान द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला स्थान द्या आणि ते आपले महत्त्वाचं आहे. तो देवाचा गौरव आपण त्याप्रमाणे करू शकतो. एली पहिली आणि सर्वात मोठी, एलीची ही पहिली आणि सर्वात मोठी चूक होती, त्याने देवाला प्रथम स्थान दिले नाही. एली जरी याजक होता तरी देखील ही त्याची चूक होती आणि ही सर्वात मोठी चूक होती. तिला क्षमा नव्हती. आपण पुढे पाहतो तेव्हा त्याबद्दल आपल्याला शिकायला मिळेल की या गोष्टीबद्दल त्याला क्षमा नव्हती आणि त्याने मोठी चूक केली होती. देवाला प्रथम स्थान दिलं नाही. फक्त देवाला प्रथम स्थान द्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये. देव नक्कीच आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. तर आपण इतर गोष्टीला त्याने देखील प्राधान्य दिलं आहे. इतर ज्या गोष्टी होत्या त्यांना प्राधान्य दिले, चिंता होत्या त्याला प्राधान्य दिलं, परंतु देवाला प्रथम स्थान दिले नाही. आपण देवाला प्रथम स्थान कसे देऊ शकतो यामध्ये आपल्याला 3 गोष्टी दिसतात की आपण देवाला प्रथम स्थान कोणत्या पद्धतीने देऊ शकतो. हे जर पाहायचे असेल तर आपण 3 गोष्टीद्वारे पाहू शकतो असं आपल्याला या वचनामधून पाहायला मिळतं. देवाला प्रथम स्थान देणे म्हणजे देवाचा सन्मान सर्व गोष्टीद्वारे करणे. देवाचा सन्मान सर्व गोष्टीबद्दल करणे. देवाने आपल्या संदेष्टा एलीकडे पाठवून विचारले, तुम्ही आपल्या पुत्रांना माझ्याहून अधिक आदर का करीत आहे. एलीने आपल्या मुलांना देवापेक्षा अधिक मान दिला होता. एलीच्या मुलांनी मंदिरातील बलिदानाचा गैरवापर केला. एलियाने त्याच्या कृत्यांची माहिती होती. हे सर्व गोष्टी एलीला माहीत होती कारण तो याजक होता आणि त्या घटना घडत होत्या, त्या सगळ्या त्याच्या कानावर येत होत्या. त्यामध्ये जे लोक होते, देवावर विश्वास ठेवणारे होते, त्या सगळ्या गोष्टी चर्चा होत होत्या आणि या सगळ्या गोष्टी मुलांबद्दलचे जे कृत्य आहे ते त्याच्या कानावर येत होते. परंतु त्याने त्यांच्या विरुद्ध काहीच केले नाही. त्यांचे मुले देवाचे अपमान करत होते तरीसुद्धा त्याने त्यांच्या पवित्र सेवा करीत राहू दिले. ज्या ठिकाणी त्यांची नेमणूक होती त्याच ठिकाणी त्यांना राहू दिले. हे सगळ्या गोष्टी घडत होत्या त्यांच्या या सेवेमध्ये आणि या सगळ्या गोष्टी एलीला माहीत होत्या. तरी देखील त्या मुलांना तिथून बाजूला केले नाही, तर ते करतच राहिले आणि हे करणे हे देवाला आवडलं नाही. आणि म्हणून आपल्याला जे बाप आहे, जे पिता आहे, माता आहे, आपला देवाचा सन्मान सर्व गोष्टीवर करायला हवे. आपण एकाच गोष्टीवर नाही तर सर्व गोष्टीवर करायला हवा. आपले कुटुंब आहे, कुटुंबाद्वारे देखील देवाचा गौरव व्हायला पाहिजे. आपल्याकडे संपत्ती आहे त्याच्याद्वारे देखील गौरव व्हायला पाहिजे. आपल्याकडे पैसा आहे त्याच्याद्वारे गौरव व्हायला पाहिजे. आपल्याकडे संपत्ती आहे, आपण नोकरीधंदा करीत आहोत, या सर्व गोष्टीद्वारे परमेश्वराचा गौरव होणे फार गरजेचे आहे. आणि जर आपण देवाचा गौरव करत नाही आणि या गोष्टीमागे जात आहोत की माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे धन दौलत आहे, माझे मित्र आहे आणि मला कामधंदा आहे, नोकरी आहे, मोठ्या पदावर आहे, या सर्व गोष्टीचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये नाही. त्यांना मानसन्मान देणे गरजेचं नाही, तर देवाला प्रथम तुम्ही गौरवस्थान द्या. या सर्व गोष्टी देव तुम्हाला देणार आहे कारण या गोष्टी देवाने तुम्हाला दिलेल्या आहे. आणि त्यासाठी या गोष्टींना जास्त मानसन्मान न देता देवाला तुम्ही प्रथम मानसन्मान, प्रथम प्राधान्य देवाला द्या, असं या वचनावरून आपल्याला शिकायला मिळते. दुसरी गोष्ट आहे की देवाला प्रथम स्थान देणे म्हणजे तुमच्या जीवनातील पापे काढून टाका. तुमच्या जीवनात जर पाप आहे तर काढून टाका. आपण वर्षानुवर्षे एखादं पाप आपल्या अंतःकरणात साठवून चालत असतो. काही लोक म्हातारे होत जातात, काही ते पाप घेऊन मरून जातात, परंतु कधीही सोडत नाही.
कदाचित त्यांना देव कळलेला नसतो, कदाचित त्यांना ख्रिस्त कळलेला नाही आहे आणि त्यामुळे असे लोक जे पाप अंतःकरणामध्ये साठवून ठेवतात ते शेवटपर्यंत मरेपर्यंत सोडत नाही, परंतु त्याचा उपयोग नाही. जर तुमच्या अंतःकरणात पाप आहे तर तुम्हाला देवाच्या राज्यात स्थान नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की तुमच्यामध्ये जे पाप आहे ते आणा, तुम्ही तुमच्या मधले पाप काढून टाका. एलीने केवळ आपल्या मुलांना त्यांच्या पापात चालू दिले नाही, तर त्यांच्यासोबत पापात सहभागी झाला. तो एली काय फक्त तुम्ही करत राहा असं नाही, तर जर आपण आपल्या मुलांना त्यांच्या कृत्याबद्दल ते जे करत आहे त्यांच्याशी आपण सहमत आहात, तर मी देखील सहमत आहे, तुम्ही देखील सहमत आहात आणि त्या पापामध्ये आपण देखील सहभागिता घेत आहोत असं या वचनावरून दिसतं. त्यामुळे जे पाप आहे ते आपण काढून टाकलं पाहिजे, कबूल केलं पाहिजे. या गोष्टीकडे देखील आपण लक्ष देणे फार महत्त्वाचं आहे. ते जर आपल्या मनात राहिलं, ते जर आपल्या अंतःकरणात राहिले तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि 1 शमूएल 3:13 असं म्हटलं की मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास तो मी त्यांच्या घराण्याचे कायमचे परिपात्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःच शापग्रस्त करत असता त्याने त्यास आवरले नाही. या वचनामध्ये म्हटले आहे की त्या सांगितले आहे की जे अधर्म आहे, जे देवाला न आवडणारे आहे आणि त्या घराण्याचे कायमचे पारिपत्य, म्हणजे कायमचे ते पारिपत्य म्हणजे ते संपलं, तिथे पुढे काहीच नाही त्याचं. आणि त्यामुळे या ठिकाणी म्हटलं की मी कायमचे पारिपत्य करेन, म्हणजे संपवेन कायमचं, तिथे कोणी त्याचं राहणार नाही. कारण त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत आहे आणि त्यास आवरलं नाही. आणि या गोष्टीवरून आपल्याला देखील शिकायला मिळतं की आम्ही कोणती खबरदारी घेतली पाहिजे. आपण आवरलं पाहिजे आणि ज्या चांगल्या गोष्टी आहे त्याच्याशी आपण सहमत पाहिजे. अशा वाईट गोष्टीबद्दल आपण सहमत असू नये. आणि ते शापग्रस्त होतील, पण संपूर्ण कुटुंब शापग्रस्त होतं आणि त्याचं पारिपत्य होऊ शकतं. बरेच कुटुंबे आहे, ख्रिस्ती कुटुंबे आपण पाहतो की काही कुटुंबे खूप पहिले आशीर्वादित होते, खूप त्यांची भरभराटी होती, परंतु जेव्हा त्यांच्या घरामध्ये काही पाप शिरलं आणि त्यावेळेस ते घराने संपूर्ण नाहीसे झालेले आपल्याला उदाहरणे पाहायला मिळतात. खूप काही उदाहरणे आहे आणि ते आपण ऐकून आहोत, आपण जाणून आहोत. या सर्व गोष्टी देवाला न आवडणाऱ्या आणि देवाचं काम आपण त्याचा परिणाम आहे. देव त्याच्याबद्दल जे करत आहे की देव हा ईर्ष्यावान आहे आणि तो नक्कीच त्याबद्दल त्यांना शिक्षा करत असतो. आणि ह्या अशा गोष्टी या जीवनामध्ये होत असतात. भविष्यवक्त्याने स्पष्ट केले की एली आपल्या मुलासह लोकांच्या अर्पणावर स्वतःला तृप्त करत होता. बापानं जर तुमच्याजवळ जीवनात पाप असेल आणि ते देवासमोर आणून कबूल करीत नसाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासह स्वतःच्या कल्याणाला धोक्यात आणू शकता. आणि एलीने आपण या ठिकाणी पाहिले की तुमच्या जीवनात, त्यांच्या जीवनात तर पाप होतंच, पण आपल्याला काय सांगत आहे की तुमच्या जीवनामध्ये पाप आहे आणि ते देवासमोर आणून जर आपण कबूल करत नाही तर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासह स्वतःच्या कल्याणाला धोक्यात आणत आहात. जर आपण कबूल करत नाही, जर देवासमोर येत नाही, तर आपली स्वतःची फसवणूक नाही तर संपूर्ण घराण्याचं आपण कल्याणाला धोक्यात आणू शकतो, की संपूर्ण कुटुंब आपलं धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे जे आपलं पाप आहे ते देवासमोर तुम्ही कबूल करा, ते सोडून द्या आणि देव नक्कीच त्याद्वारे ते आपल्याला त्याची क्षमा करणार आहे. तुम्ही घराचे, तुम्ही मंडळीचे आणि तुम्ही समाजाचे आध्यात्मिक पुढारी आहात. काय म्हटलं की तुम्ही आध्यात्मिक पुढारी आहात. तुम्ही नुसतं चर्चमध्ये येऊन देवाचे वचन ऐकून बाहेर आणि कामधंदा करणार नाही, तर तुम्ही आध्यात्मिक देखील पुढारी आहात. याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ख्रिस्ताबरोबर चे जीवन हे घरातील इतर सर्वांसाठी आदर्श ठरतं. आणि तुम्ही आध्यात्मिक पुढारी आहात, परंतु ख्रिस्ताबरोबर चालणारे आहात.
ख्रिस्ताबरोबर चालणारे आहात. आणि हे जे आदर्श आहे ते घरासमोर एक आदर्श ठरू शकतं, एक मंडळीमध्ये आदर्श ठरू शकतं आणि समाजामध्ये देखील आदर्श ठरू शकतं. जर आपल्या जीवनातील पापांचा निपटारा केला नाही तर अनेकदा आपण ते पाप आपल्या मुलांना सोपवतो. या ठिकाणी म्हटलं की जर आपण पाप करत आहोत, आपण कबूल करत नाही, तर ते पाप तिथेच संपत नाही, तर ते आपल्या मुलांकडे आपण सोपवतो असं या वचनामधून पाहायला मिळतं. जर आपल्या जीवनामध्ये पाप आहे की आपल्याला वाटतं हे पाप मलाच माहीत आहे आणि माझ्याबरोबर जाणार, हे कोणाला कळणार नाही, परंतु देव म्हणतो की तुमचं पाप तुमच्या मुलांकडे ते पुढे जाणार आहे. ते काय तिथे थांबणार नाही, तिथे संपणार नाही. कदाचित तुमचा गैरसमज की माझं पाप गेलं आता काही नाही त्याचा, परंतु तेच पाप तुमच्या मुलाकडे परिवर्तित होणार आहे. आणि ते जर आपण पाहिलं तर निर्गम 20:5 म्हटले आहे. जर निर्गम 20:5 कोणाला सापडलं तर कृपया वाचावं. हां, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत देव या ठिकाणी आपल्याला या वचनावरून सांगत आहे की ते जे पाप आहे ते पिढ्यानपिढ्या चालू राहणार आहे. म्हणून जे पाप आहे ते आपण कबूल करणे आणि ते सोडून देणे यावर भर दिला पाहिजे. आणि या अशा गोष्टी आपल्या पुढच्या पिढीवर जाऊ नये म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. तर तुम्ही एक मुलांसाठी उदाहरणं म्हणून स्थापन करू शकता की एक मुलांसाठी उदाहरणं एक चांगलं, जर तुम्ही स्वतः ख्रिस्ताचा पाठलाग करत आहात, पाठलाग करत नसाल तर तुमच्या मुलांना ख्रिस्ताचा पाठलाग करणे सांगणे कठीण आहे. जर आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला स्थान नाही, आपण ख्रिस्ताचा पाठलाग करत नाही, ख्रिस्ताबद्दल आपल्याला एवढी गोडी नाही आणि आपण आपल्या मुलांना सांगतो की तू ख्रिस्ताचा पाठलाग कर, ख्रिस्ताचे वचन ऐक, त्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आपण स्वतः पित्यांनो बापांनो आपण स्वतः ख्रिस्ताचा पाठलाग पहिल्यांदा केला पाहिजे आणि मग मुलांना आपण सांगितलं पाहिजे की तू ख्रिस्ताचा पाठलाग कर, तर तो मुलगा ऐकणार आहे. पण जर आपणच करत नाही ती गोष्ट आणि आपण त्या मुलांना सांगतो आहे की तुम्ही हे करा, तू हे कर, तर ते थोडं कठीण आहे, ते शक्य होणार नाही असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. पौल जसं करिंथच्या मंडळीला सांगत आहे तसे सांगता आला पाहिजे. पौल करिंथच्या मंडळीला सांगत आहे, काय सांगत आहे? जसा मी ख्रिस्ताचं अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. आपण सर्व ख्रिस्ताचे अनुकरण करणारे आहे आणि त्याप्रमाणे जसा पौल सांगत आहे त्याप्रमाणे आपण देखील ख्रिस्ताचे अनुकरण करणारे आहोत आणि अनुकरण करत राहणार आहोत. त्यासाठी या गोष्टी आपल्या जीवनामध्ये एक उदाहरण म्हणून आपण दाखल केलं पाहिजे मुलांसाठी. आणि या वचनामधून आपल्याला पाहायला मिळतं की पौल आपल्याला सांगत आहे की मी ख्रिस्ताचं अनुकरण करणारा आहे तसेच तुम्ही देखील अनुकरण करणारे व्हा. हा जो आपला पहिला मुद्दा होता की पहिले देवाला स्थान आपल्या जीवनामध्ये देणं फार महत्त्वाचं आहे. जर आपण देवाला आपल्या जीवनामध्ये स्थान दिलेलं नाही तर आपल्या जीवनाचा उपयोग होणार नाही. मग त्या एलीसारखंच आपलं जीवन होईल. एली याजक असूनसुद्धा काही गोष्टी त्याच्या जीवनाद्वारे झाल्या नाही आणि त्याने केल्या नाही, त्याने देवाला स्थान दिलेले नाही. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत की मुलांना शिस्त लावा. काय? डिसिप्लिन युअर चिल्ड्रन. मुलांना शिस्त लावणे फार गरजेचं आहे. मातांना पण तेवढं महत्त्वाचं आहे, पित्यांना पण तेवढे महत्त्वाचं आहे. आज एली जर इथे असता, आपण पहिल्यापासून राहिले की आपण एक कल्पना करत आहोत, आज एली जर इथे असता तर सांगितलं असते मुलांना शिस्त लावा. जर मुलांना शिस्त लागली नाही तर त्याचा उपयोग त्यांच्या जीवनामध्ये होणार नाही. शमूएलाद्वारे एलियाला दिलेला देवाचा शब्द, शमूएल बाळसुद्धा याच ठिकाणी होता.
की हा शमूएल बाळ हन्नाचा मुलगा होता. देवाने तिला हा बाळ दिलं होतं खूप काही वर्षांनी, आणि लहानपणापासून त्याच ठिकाणी याच एली याजकाकडे तो राहत होता. हे आपण पाहिले, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि तोच सांगत आहे की शमूएलाद्वारे एलीला देवाला दिलेला देवाचा शब्द, शमूएल बाळ होता आणि त्याला देवाने दिलेला शब्द, देवाच्या द्वारे एलीला दिलेला शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की ती पहिली भविष्यवाणी होती शमूएलाची. ही पहिली भविष्यवाणी. शमूएल बाळ असताना जसा मोठा होत जात होता त्याच वेळेस याला हा पहिला शब्द देवाने एलीच्यासाठी दिलेला हा शब्द होता. ही पहिली भविष्यवाणी होती. भविष्यवाणी होती. शमूएल म्हणाला, पहा मी इस्रायलामध्ये असे काही करणार जे ऐकतील त्याचे कान, दोन्ही कान भणभणतील. त्यावेळेस मी एलीच्या कुटुंबाविरुद्ध सांगितलेले सर्व काही पूर्ण करीन. मी त्याच्या कुटुंबाचा न्याय करीन. हे जे सांगत आहे शमूएलद्वारे देव एलीशी बोलत आहे आणि शमूएल सांगत आहे की या गोष्टी होणार आहे. तो म्हणाला की पहा मी इस्रायलामध्ये असे काही करणार जे ऐकतील त्यांचे कान दोन्ही भणभणतील. की ज्या गोष्टी कदाचित एलीने आतापर्यंत ऐकल्या नसतील, पण जेव्हा हा शमूएल सांगणार आहे तेव्हा त्याचे कान भणभणतील. एखादी गोष्ट आपल्या कानी आली आणि आपण ऐकली नसेल आणि ती आपल्या विरोधात असेल तर आपल्याला नक्कीच आपले कान देखील भणभणतील. असाच संदेश, असा शब्द शमूएल या ठिकाणी एलीला सांगत आहे. कुटुंबाविरुद्ध सांगितलेले सर्व काही पूर्ण करीन. मी त्याच्या कुटुंबाचा न्याय करीन. परमेश्वर म्हणतो की मी एलीच्या कुटुंबाचा न्याय करणार आहे. कारण पाप तो जाणून होता, स्वतःच्या मुलांना पाप करीत असताना थांबविलं नाही. त्यामुळे त्याचे पाप कधीही बलिदान किंवा अर्पणाने क्षम्य होणार नाही. की हे जे सगळं होत होतं हे एलीला माहीत होतं. मुलांचे पाप होतं हे माहीत होतं, परंतु एलीने मुलांना कधीही थांबवलं नाही. थांबवायला पाहिजे होतं. काही गोष्टी आपल्या मुलांना जर करत आहे तर आपण थांबवणे गरज आहे, पण एलीने थांबवलं नाही. आणि त्यामुळे परमेश्वर म्हणतो की त्याचे जे पाप एवढे मोठे आहे की कधीही बलिदान किंवा त्याला देवाला काहीतरी अर्पण केलं, बलिदान केलं म्हणून त्याची क्षमा होणार असं नाही. तर क्षमाच होणार नाही असं या ठिकाणी म्हटलं आहे की शमूएल 3:13 त्याचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. की एवढी मोठी शिक्षा एली याजक असताना परमेश्वर देणार आहे. हे शमूएलाच्या द्वारे देवाचा शब्द एलीच्या कानापर्यंत पोहोचता केला आणि ही गोष्ट देव त्याच्याशी बोललेला हा शब्द आहे. आज आपली प्रमुख जबाबदारी म्हणजे मुलांना शिस्त लावणे ही आहे. आपण प्रत्येकजण आपला मुलगा चांगला असला पाहिजे, आपली मुलगी चांगली असली पाहिजे, आपल्या घरातील सर्वांना शिस्त लागली पाहिजे. या गोष्टीकडे आपण प्रत्येकजण लक्ष देत असतो आणि त्याप्रमाणे आपण मुलांशी वागत असतो. पण कधीकधी आपल्याला वाटतं की शिस्त लावणे म्हणजे मुलाला शिस्त लावायची आहे तर त्याला मार देणे म्हणजे त्याला शिस्त लागेल. पण मार देऊन शिस्त लागत नाही, नाही का? तुम्ही एखाद्या मुलाला जर तो चुकला किंवा काय चूक करत असेल, आपण जर मारत असाल तर तो मुलगा तेच करत असतो. कारण काय माहीत आहे त्याला की उद्या मी हे केलं तरी वडील मला मारणारच आहे, आई मला मारणारच आहे, आणि मग परत तो करत असतो की हे करलं जाऊ द्या, मार खाऊन गेला. ही जी आहे ती शिस्त लावण्याची ही पद्धत ही नाही आहे. परंतु त्यामध्ये तुम्ही शिस्त म्हणजे त्याच्या चुकामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे, सुधार करायला पाहिजे. काय सुधार करता येतील आपल्याला मुलांच्या शिस्तीसाठी ते सुद्धा आपण जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. खरे तर आपल्या मुलांना आनंददायी वाटेल, देवाला आनंददायी वाटेल अशा गोष्टी करा. प्रथम त्यांना देवाचे वचन आणि देवाचा मार्ग शिकवा की हा देव कोण आहे, हा ख्रिस्त कोण आहे, परमेश्वर कोण होता, हा बायबल कोण आहे, याच्यातील वचने काय सांगतात, याच्यातले संदेश ते काय आपल्याशी बोलतात. या सर्व गोष्टी मुलांना तुम्ही शिकवा. आणि या गोष्टी जेव्हा तुम्ही मुलांना शिकवाल तेव्हा त्यांना पण आनंद वाटेल, तुम्हाला आनंद वाटेल आणि देवाला पण आनंद वाटेल. या गोष्टी आपण मुलांना शिकवायला पाहिजे. पण जेव्हा मुलगा शिकतो तेव्हा आपण वेगळ्या गोष्टीचा उपयोग करतो, वेगळं अवलंबतो आणि मुलांना आपण दुःखी करत असतो. तर हे करू नका. तर या गोष्टी करा असं या आपल्याला
पाहायला मिळतं. आणि देवाचा मार्ग शिकवा. स्तोत्र 119:9 आपल्याला पाहायला मिळते की तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार. जर तुझं वचन, देवाचे वचन आपल्या मुलामध्ये, तरुणामध्ये, तरुणीमध्ये आहे तर नक्कीच त्याचे वर्तनक्रम हे शुद्ध राहणार आहे. पण देवाचे वचनच नाही त्यांच्यामध्ये आणि तुम्हाला शिस्त लावायची आहे, तुम्ही शिस्त लावायचा प्रयत्न करीत आहात, तर कदाचित ती शिस्त त्यांना लागणार नाही. त्यासाठी हे देवाचे वचन आपल्याला शिकवत आहे की स्तोत्र 119:9 की आपलं वर्तनक्रम कशाने शुद्ध राखेल? देवाच्या वचनानेच आपलं वर्तनक्रम शुद्ध राखू शकतो. तुम्ही हे करू शकता की शिस्त लावण्यासाठी देवाचे वचन शिकवणे मुलांना, तुमच्या कुटुंबातील लहान मुलांना देवाचे वचन शिकवणे, कुटुंबाने एकत्र येऊन बायबल वाचणे, हे सुद्धा एक चांगलं शिकवण आहे. दर रविवारी चर्चला येताना आपल्या सगळ्या मुलांना चर्चमध्ये घेऊन येणे. नाहीतर बऱ्याच वेळा आपण काय होतं की आपण फक्त जातो, आईवडील, मुले कुठे बाहेर जातात, कोण कुठे जातो याचा आपण तपास करत नाही. परंतु प्रियांनो, देवाच्या मंदिरात येत असताना आपले संपूर्ण कुटुंब देवाच्या मंदिरात तुम्ही आणत जा. लहान मुलांना आणत जा, कारण त्या ठिकाणी येऊन ते देवाचे वचन शिकणार आहे, देवाच्या गोष्टी शिकणार आहे आणि या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा बदल घडवून आणू शकतात. त्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. देवाला जाणून घेण्यासाठी चांगली ख्रिस्ती पुस्तके तुमच्या घरात असणे गरजेचं आहे, ते वाचणे गरजेचं आहे. तुम्ही स्वतः वाचा आणि नंतर मुलांना वाचायला द्या. जर तुम्ही वाचत नाही, ख्रिस्ती पुस्तकं आणून ठेवले पण त्याचा मर्म, त्याचा संदर्भ, ते कशासाठी आहे, काय पुस्तक आहे, काय शिकवते, या गोष्टीबद्दल तुम्ही काहीच त्याची वाक्यता केली नाही तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून सांगते की तुम्ही प्रथम वाचा ते पुस्तके आणि मग मुलांना तुम्ही द्या. तुम्ही स्वतः हे एक चांगलं उदाहरण त्यांच्यासाठी ठरू शकतं की जे शिस्त लावण्याचं एक उदाहरण आहे, हे चांगलं उदाहरण ठरू शकतं आणि त्यासाठी करणे हे फार महत्त्वाचं आहे. कुटुंबीय बायबल वाचन नियमित ठेवा व तो एक महत्त्वाचा भाग ठरवा. पुस्तक बायबल वाचणं हे फार महत्त्वाचं आहे कुटुंबाने. ते रात्री असो, संध्याकाळी असो, पण ते वाचणे एकत्र कुटुंब म्हणजे मुले असतील, तुमच्या घरातील सर्व सदस्य एकत्र बसून जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा त्या वचनाचा मर्म कळतो, आपल्याला अर्थ कळतो, त्या ठिकाणी आपलं त्याबद्दल आपण चर्चा करत असतो. या गोष्टी त्या लहान मुलांना शिकायला मिळतात. कदाचित आपल्याला तो शास्त्र भाग माहीत असतो, परंतु लहान मुलं जे शिकत असतात, जे वाढत आहे, त्यांना माहीत नाही, ते याचतून शिकत आहे आणि त्यासाठी ते देखील फार महत्त्वाचं आहे. प्रेषित पौल थेसलोनिकरांच्या मंडळीला सांगितलं आहे, आम्ही प्रत्येकाशी वडील आपल्या मुलाशी कसे वागतात तसं वागलो, प्रोत्साहन देत, सांत्वन करत आणि तुम्हाला देणाऱ्या योग्यतेचं जीवन जगण्याची विनंती करत. या पद्धतीने थेसलोनिकर मंडळी पौल सांगत आहे की आम्ही कोणत्या पद्धतीने जगतो आहे, मंडळीचा आमचा कसा संबंध आहे आणि वडील आपल्या मुलाशी कसे वागत आहे तसा वागणे, त्याला प्रोत्साहन देणे, सांत्वन करून आणि त्याप्रमाणे योग्यतेचे जीवन जगण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना मार्ग दाखवू शकतो असं या वचनामधून आपल्याला पाहतं. तुमच्या मुलांना प्रोत्साहनाची गरज आहे. तुम्ही प्रोत्साहन आपण मुलांना दिलं पाहिजे. जर मुलांना आपण प्रोत्साहन देत आहोत तर नक्कीच त्याच्या जीवनामध्ये फार मोठा बदल होणार आहे. जर आपण मुलाला प्रोत्साहन दिलं नाही आणि आपण त्याला त्याच्या काही क्षुल्लक गोष्टी आपण चुका काढत राहिलो तर मुले नाराज होणार आहे. परंतु जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेस त्याला प्रोत्साहन देत आहोत तर त्याचे दिवसेंदिवस ही प्रगती होणार आहे. आणि त्यासाठी म्हटले की तुमच्या जीवनामध्ये मुलांना प्रोत्साहन तुम्ही देऊ शकता. चुकीचे केल्यास चूक सुधारणा करण्यासाठी त्यांना वाव द्या. त्यांना लगेच तुम्ही फटकारू नका, त्यांना लगेच त्यांच्यावर चिडू नका. आणि अशा जर गोष्टी केल्या तर आणि अशा करत असाल तर कदाचित आम्ही मृत्यूच्या सहकारी, ते मुले जर चुकले आणि ते चुकीतच राहिले तर ते मृत्यूचे सहकारी होतील असं म्हटलं आहे की मृत्यूचे सहकारी होतील. चूक आहे तर मृत्यू त्या ठिकाणी ते होऊ शकतात. पण तुम्ही चांगले त्यांना प्रोत्साहित केलं आणि चांगल्या गोष्टीकडे केलं तर ते आपल्याला त्या गोष्टीपासून आपण वाचवू शकतो.
नीतिसूत्रे आणि 19:18 हे वचन सापडलं तर वाचूया. थोडं मोठ्याने वाचा. 19:18. हां हां, याच्यात प्राचीन याच्यामध्ये वाच बरं. माईक आहे का? काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर, त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नको. हां हां, की मुलं चुकल्यानंतर त्यांना शासन करणे देखील गरजेचं आहे. आणि शिक्षा केली नाही आणि आपण तसंच राहू दिलं की या ठिकाणी एलीच्या मुलांनी चुका केल्या परंतु त्याकडे लक्ष दिलं नाही आणि तसंच करू राहू दिलं तर त्यांचे जीवनाचे वाटोळं होणार आहे. वाटोळं करणार नाही. परमेश्वर या ठिकाणी आपल्याला शमूएलद्वारे जी भविष्यवाणी केली त्यामध्ये म्हटलं आहे की त्यांचा मृत्यू होणार आहे. जर अशा गोष्टी आपल्या मुलांच्या जीवनामध्ये चुकलं आणि त्याला शासन केलं नाही आणि त्याला चुका करू राहू दिल्या तर त्याला नक्कीच शिक्षा होणार आहे. तर त्याचं मुलाचं वाटोळं होऊ नये किंवा मुलाचं जे वाढ आहे त्याचं जे चांगले गुण आहे ते किंवा गुण हे त्याच्यातून जाऊ नये आणि त्याने वाईटाकडे लक्ष द्यावं. यापेक्षा त्याला शिक्षा वेळीच केली पाहिजे तर त्याच्या जीवनामध्ये सुधारणा होईल असं या वचनावरून आपल्याला शिकायला मिळतं. तिसरा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळतो की टीच देम अबाउट जीसस. येशू ख्रिस्ताबद्दल त्यांना शिकवा. मुलांना येशू ख्रिस्ताबद्दल शिकवा असं या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या मुद्द्यामध्ये पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त आपणा सर्वांना माहीत आहे आणि त्याबद्दल मुलांना येशू ख्रिस्ताबद्दल शिकवा असं सांगत आहे. एली तुम्हाला सांगत आहे की तुम्ही मुलांना येशू ख्रिस्ताबद्दल शिकवा. आज आपण विचार केला तर एली तर आता नाही आहे. आपण एक कल्पना केलेली आहे की एली हा येशू ख्रिस्ताच्या जन्म होण्या अगोदर 1000 वर्षापूर्वी तो गेलेला आहे. परंतु तरी देखील या ठिकाणी म्हटलं आहे की तो आला आणि तो सांगत आहे की येशू ख्रिस्ताविषयी मुलांना शिकवा. येशू ख्रिस्त कोण आहे आणि काय आहे याबद्दल सांगत आहे की आपल्या मुलांना शिकवा. येशूविषयी शिकवा. एलीला येशूविषयी माहीत नव्हतं. येशूविषयी एलीला माहीत नव्हतं कारण एली असताना येशू या जगामध्ये नव्हता आणि येशू असताना एली या जगामध्ये नाही आहे. पण तरी देखील एली सांगत आहे की आपण ते कल्पना केली की एली आपल्याबरोबर बोलत आहे, आपल्याला सांगत आहे आणि तो सांगत आहे की येशूविषयी तुम्ही आपल्या मुलांना शिकवा. परत आला तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो येशूविषयी शिकवायला सांगेल. जो खूप म्हातारा झाला होता त्याने आपल्या मुलांनी इस्रायलला काय काय केले हे ऐकले आणि त्याने वासस्थानाच्या दरवाजाजवळ सेवा करणाऱ्या त्या सर्व गोष्टी एलीच्या मुलांनी जे केलेल्या आहे या गोष्टी एलीने ऐकलेल्या आहे. तो म्हातारा झालेला आहे, त्याला दिसत नाही, तो अंधूक त्याला दिसतं आहे. अशा ठिकाणी तो वासस्थानाच्या दाराजवळ बसलेला आहे आणि या सर्व गोष्टी त्याच्या मुलांचे कर्तृत्व त्यांनी काय काय केले आहे, ते कसे वागत आहे, त्या इस्रायल लोकांशी कसे वागत आहे, या सर्व गोष्टी या एलीच्या कानावर आलेल्या आहे. त्याला खूप दुःख वाटतं की हे असं नको व्हायला पाहिजे. जर आपल्या जीवनामध्ये आपले मुले चुकत आहे आणि आपल्या मंडळीमधील आपल्या समाजामधील आपल्या मुलांबद्दल कोणी जरी सांगत आहे तर आपल्याला खूप वाईट वाटतं नाही का, की माझ्या मुलांनी असं करणे हे बरं नाही. पण तेवढे ऐकून फक्त घेणे एवढे नाही तर त्याच्या सुधारणा त्याला ताकीद दिली पाहिजे, त्याच्या सुधारणा केली पाहिजे. पण या ठिकाणी तसं झालेलं नाही. आपण जो शास्त्र भाग वाचला त्यामध्ये आहे की ते झालं नाही, ते सेवाच करीत आहे. अजून एवढ्या गोष्टी करून देखील एलीचे मुले त्या ठिकाणी सेवा करत आहे, त्यांना हटवलं नाही ते ठिकाणहून. आणि ही गोष्ट
फार मोठी या ठिकाणी एलीकडून चूक झालेली आहे असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या सर्व गोष्टी त्याने जेव्हा ऐकले त्याला वाईट वाटलं, त्याला चांगलं वाटलं नाही. एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याविरुद्ध पाप करतो किंवा चूक करतो तर त्याला न्यायनिवाडा आहे, न्याय करणार आहे, न्याय व्यवस्था आहे की मी एखाद्याच्या विरुद्ध पाप केलं, एखाद्याला मारलं किंवा एखाद्याला काय केलं तर माझ्याविरुद्ध न्यायिक यंत्रणा आहे की ते न्याय करतील, जाच करतील की कोण खोटा कोण खरा, याने चूक केली काय त्याने चूक. हे मनुष्याबद्दल आहे म्हटलं आहे की मनुष्य जेव्हा चूक करतो तेव्हा त्याला न्याय संस्था आहे. परंतु काय म्हटलं आहे की तेव्हा देव त्यासाठी मध्यस्थ करू शकतो. एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याविरुद्ध पाप करतो तर देव त्यासाठी मध्यस्थ करू शकतो की मी पाप केलं, एखाद्याने पाप केलं, आम्ही आमचं पाप कबूल केले, देवासमोर आलो तर देव त्याबद्दल मध्यस्थ करू शकतो की यांनी केलेले पाप पदरी घेतले, यांनी कबूल केलेलं आहे, हे पाप क्षमा केले पाहिजे. देवसुद्धा आपली प्रार्थना ऐकतो, याप्रमाणे करू शकतो. परंतु या ठिकाणी असं म्हटले आहे की एलीने विचारलेलं की जर देवाविरुद्ध जर आपण पाप केलं तर त्याची मध्यस्थी कोण करणार. देवाविरुद्ध जर आपण पाप करत आहोत, देवाविरुद्ध जर आपलं संबंध बिघडलेला आहे तर त्याची मध्यस्थी कोण करणार असं या ठिकाणी त्याला प्रश्न आहे. की मनुष्य पाप करतो त्याला देव मध्यस्थी हा करू शकतो, पाप करतो त्याला त्यासाठी कोण मध्यस्थी करेल. परंतु आपण देवाविरुद्ध पाप केलं तर त्याला मध्यस्थी कोण करेल याबद्दल एलियाने प्रश्न विचारला आहे की या गोष्टीबद्दल कोण मध्यस्थी करणार आहे. आणि त्यासाठी असं म्हटलं आहे तो खरं तर पाहिलं तर एली आपल्या मुलाबद्दल खूप चिंतित होता. त्याचं भविष्यवक्त जो शब्द होता तो शमूएलने त्याला सांगितलेला होता आणि या सर्व गोष्टी होणार होत्या, त्यामुळे तो खूप चिंतित होता. आणि त्यावेळेस त्याने म्हटले की जर एखादा मनुष्य प्रभूविरुद्ध पाप करतो तर त्याच्यासाठी कोण मध्यस्थी करेल. त्यासाठी देवाने आपल्या प्रभू येशूला जगात पाठवून एलीचे प्रश्नाचे उत्तर दिले. एलीचा हा प्रश्न होता. काय प्रश्न होता. जर एखादा मनुष्य प्रभूविरुद्ध पाप करत असेल, देवाविरुद्ध पाप करतो तर त्याच्यासाठी कोण मध्यस्थी करेल, तर त्याच्यासाठी कोण मदत करेल, हा प्रश्न एलीचा होता. की त्याला चिंता वाटते की हे जर केले तर त्याची मध्यस्थी कोण करणार आहे. आणि त्याचे उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहतं की देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. पुन्हा सर्वांना माहीत आहे की देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला आणि तोच मध्यस्थी करणारा देव आहे. हे आपण जाणून आहात की तो मध्यस्थी करणारा देव आहे. आणि त्यामुळे देवाने येशूला देव आणि मनुष्य यांच्यातील मध्यस्थी बनण्यासाठी पाठवले. मनुष्य आणि देव यांच्यामधला मध्यस्थी म्हणून देवाने परमेश्वराने या जगामध्ये त्याला पाठवलेले आहे. आणि म्हणून एली म्हणत आहे की मुलांना येशूविषयी तुम्ही शिकवा की येशू कोण आहे. जर मुलांना येशूविषयी तुम्ही शिकवणार नाही तर येशूविषयी त्यांना माहीत होणार की येशू कोण आहे. तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. तो आपल्यासाठी आला, त्याने क्रूसावर रक्त सांडले, त्याने प्राण दिला, या गोष्टी त्यांना शिकवा. येशूने त्यांच्यासाठी क्रूसावर प्राण दिला. आपण सर्वांनी देवाविरुद्ध पाप केलं आणि पापाची शिक्षा आपल्याला व्हायला पाहिजे होते, परंतु ती शिक्षा आपल्याला होऊ नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला वधस्तंभावर टांगून घेतलं. त्याने स्वतःचा प्राण आपल्या इच्छेने वधस्तंभावर दिलेला हे आपल्याला पाहायला मिळते. या गोष्टी आपल्या मुलांना शिकवा असे एली या ठिकाणी सांगत आहे की येशूने काय काय केलेलं आहे ते तुम्ही त्यांना शिकवा. आपण चांगल्या गोष्टी करून आपण वाचू शकत नाही की मी खूप काही चांगलं. आपल्या जगामध्ये खूप लोक आहे की ते अजिबात पाप करत नाही, कोणतीही गोष्ट वाईट करत नाही, कोणत्याच गोष्टीमध्ये ते भाग घेत नाही. म्हणून ते चांगले आहे का, तर ते चांगले नाही. तुम्ही फक्त देवाच्या येशू ख्रिस्तावर विश्वासाने तुम्ही चांगले आहे आणि त्याच्याने तुम्ही विश्वासू ठरू शकाल. चांगले करण्याने तुमचं चांगलं होणार नाही, परंतु तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वासाने चालला, विश्वासात राहिला आणि विश्वासू ठरला तरच चांगलं होणार आहे.
हे आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतं। आणि येशूच्या विश्वासानेच आपण वाचणार आहोत। जर विश्वास नाही तर तुम्ही वाचणार नाही, मी वाचणार नाही, असं या वचनावरून आपल्याला शिकायला मिळतं। पापाची कबुली, क्षमा याबद्दल आपण मुलांना शिकवलं पाहिजे की पाप काय आहे, पापाची आपण कबुली केली पाहिजे आणि याबद्दल आपण मुलांना शिकवलं पाहिजे। पण काही गोष्टी आपण शिकवत नाही मुलांना, परंतु यासुद्धा फार महत्त्वाच्या आहेत। त्यांच्या जीवनामध्ये दिवसेंदिवस ते वाढणार आहेत, दिवसेंदिवस ते देवाच्या वचनामध्ये राहणार आहेत। जर या गोष्टी तुम्ही शिकवल्या नाही तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा उपयोग होणार नाही। चौथा एक मुद्दा आहे की द अर्लियर यू स्टार्ट द बेटर। जे चांगलं आहे ते लवकरात लवकर तुम्ही सुरू करा, त्याची वाट पाहू नका की मी नंतर करीन, नंतर मला संधी मिळेल आणि मग मी या गोष्टी माझ्या मुलांना सांगेल। हे जे करणार आहात ते थोडंसं चुकीचं ठरू शकतं आणि त्यामुळे म्हणताय की तुम्ही या ज्या गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर करा, त्यासाठी वेळ घालवू नका। एलीने अखेर आपल्या मुलांना त्याच्या पापासाठी फटकारलं की तो बोलला की तुम्ही हे केलेले चुकीचं आहे, हे का करता, या सगळ्या गोष्टी करणे ठीक आहे। त्याने फटकारलं, त्यांना ताडण करण्याचे त्याने ताडण केले, परंतु मुलांनी जेव्हा एलीने त्यांना ताडण केले त्याकडे मुलांनी लक्ष दिलेलं नाही, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आणि म्हणून देवाने त्यांना मृत्यू द्यायचा होता, का लक्ष का दिलं नाही त्यांनी? त्यांना फटकारलं, त्यांना ताडण केलं, पण तरी देखील एलीच्या मुलांनी लक्ष दिलं नाही। परंतु ही देवाची योजना होती की देवाने त्यांना शिक्षा ठरवली होती की त्यांना मृत्यू द्यायचा होता। हे एलीचे 2 मुले होते, त्यांना शिक्षा द्यायची होती। आपण त्या एली या पुस्तकामध्ये जेव्हा पाहतो तेव्हा एलीचे दोन्ही मुले एकाच दिवशी मृत्यू पावलेले आहे। एकाच दिवशी युद्धामध्ये ते मेले आणि युद्धामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे, असं देखील आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे देव जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो ती होणारच आहे आणि ती होईल। आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी एवढे करूनसुद्धा त्यांनी ऐकले नाही। एलीने शेवटी आपल्या मुलांना त्यांच्या पापासाठी फटकारले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। हे त्यांना खूप आधी सुरू करायला होते। म्हणजे ज्या गोष्टी आपण मुलांच्या जीवनामध्ये करणार आहोत त्या गोष्टी वेळेवर करणे गरजेचं आहे। त्या गोष्टी जर वेळेवर आपण केल्या नाही आणि त्याला जर उशीर झाला तर त्याचा उपयोग होणार नाही। मग तुम्ही किती शिक्षा करा, काही करा, त्याचा उपयोग होत नाही। या एलीच्या मुलांच्या उदाहरणावरून आपल्याला पाहायला मिळते। त्यालासुद्धा कळलं, त्याने देखील शिक्षा फटकारलं, परंतु त्याचा उपयोग त्या मुलांच्या जीवनामध्ये झालेला नाही। त्यांना खूप आधी सुरू करायला होतं, परंतु तसं झालं नाही। आपल्या मुलांबरोबर या सर्व गोष्टी लवकर सुरू करणे का चांगले आहे तर त्यांच्यामध्ये सर्वप्रथम ते लहान असतात तेव्हा त्यांची हृदये देवाच्या राज्यासाठी अधिक उघडी असतात। लहान मुलांचे हृदय जे आहे ते देवाच्या राज्यासाठी अधिक उघडी असतात। म्हणतात की अधिक उघडी आहे, देवाचे राज्यासाठी उघडी आहे आणि देवाचे वचन ते अधिकरित्याने ग्रहण करू शकतात। त्यामुळे लहानपणीच देवाचे वचन जेव्हा आपण सांगतो तर त्याचा उपयोग होऊ शकतो। कारण लूक 18:16 म्हटलं आहे की बाळकास मजकडे येऊ द्या, त्यात मनाई करू नका, कारण देवाचं राज्य त्यांचेच आहे, असल्यांचेच आहे, असे वचन म्हटलेलं आहे। आणि ही गोष्ट खरी आहे की हे लहान मुलांच्या मनासारखं देवाचं राज्य आहे। त्यासाठी देव म्हणतो की देवाच्या राज्यासाठी अधिक उघडी असतात लहान मुलांचे हृदय, आणि त्यामुळे लहानपणी त्यांच्यावर तुम्ही बिंबवा। जे देवाचं वचन आहे ते नक्की त्याचा उपयोग होणार आहे। पाप आपले मुलांचे हृदय देवाच्या प्रती कठोर करू शकतं। जर पाप आहे तर मुलांच्या हृदयात देवाच्या प्रती कठोर अशी स्थिती उत्पन्न करू शकतं। म्हणून देवाचे वचन लहान असताना त्यांचं जेव्हा हृदय उघडं असतं तेव्हा देवाच्या राज्यासाठी आणि त्यांना देवाचे वचन सांगणे फार महत्त्वाचं गरजेचं आहे। आणि देवाचे प्रती जर त्यांचे मन कठोर होत असेल तर याची देखील आपण खात्री करणे गरजेचं आहे। आपण देवाचे वचन सांगत आहोत
आणि आपल्याला माहीत आहे की देवाजवळ आहे ते, परंतु याची देखील खात्री करणे की मुलांच्या जीवनात खरंच देवाच्या प्रति उत्कंठा आहे, त्यांच्या जीवनात काही बदल होत आहे का, त्यांच्या याच्यात काही कठोरपणा येत आहे, याची देखील आपण खात्री करणे गरजेचे आहे. आपण खात्री करत नाही, पण ती खात्री केली पाहिजे की मुलगा कुठे आहे, आणि त्यासाठी देखील आपल्याला या गोष्टी पाहणे फार गरजेचे आहे. पवित्र शास्त्र देवाच्या ज्ञानाबद्दल असे सांगतं की मार्ग सुखद आहे, हे देवाचे मार्ग सुखद आहे आणि सर्व रस्ते शांततेचे आहे, असे या ठिकाणी नीतीमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा 3 सत्रामध्ये आपल्याला ते पाहायला मिळते. देवाबरोबर मुलांनी जितके लवकर चालण्याची सुरुवात करावी तितके लवकर देवाचे मार्ग त्यांना लवकर सापडणार आहे. जर आपण उशीर केला तर कदाचित या एलीच्या मुलांप्रमाणे त्यांना देखील मार्ग सापडणार नाही. आणि म्हणून आपण जे पिता आहोत, माता आहोत, या गोष्टीकडे देखील आपण लक्ष देणे फार गरजेचं आहे, असं या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळतं. एलिया म्हणतो, एलिया आला आहे, एलिया म्हणतो की उद्यावर ढकलू नका, उद्या करू असे ढकलू नका, आजच सुरू करा. आज सुरू करणे उद्यापेक्षा चांगलं आहे. कल करे सो आज, असं याच्यावरून आपल्याला पाहायला मिळतं की आजच करायला पाहिजे. आपण उद्यावर कोणतीही गोष्ट ढकलू नका, तर आज सुरू करा, त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. भूतकाळ आपण बदलू शकत नाही, भूतकाळ ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपण बदलू शकत नाही, पण वर्तमान काळ आपल्या हातामध्ये आहे. की भूतकाळात काही गोष्टी घडून गेल्या असतील त्या आज आपण बदलण्याचा प्रयत्न करू शकणार नाही, पण वर्तमान काळ हा सुरू आहे. या वर्तमानकाळामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपण नक्कीच बदलू शकतो, असं याच्यावरून आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच प्रकारे आपल्या एलिया या ज्या आपण शास्त्र भाग निवडला त्यामधून आपल्याला शिकवत आहे. त्याचं जर आपण कन्क्लुजन केलं, शेवट केला, तर असं शिकायला मिळतं की फादर डेच्या निमित्ताने आपल्याला एली काय सल्ला देत आहे या गोष्टीकडे आपण पाहूया. एक म्हणतं आहे की देवाला आपल्या जीवनात प्रथम स्थान द्या. पहिला मुद्दा सांगत आहे की देवाला तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्या. ही फार महत्त्वाची गोष्ट आपल्या जीवनासाठी आहे. दुसरा मुद्दा आहे की मुलांना शिस्त लावा. मुलांना शिस्त लावली पाहिजे आणि लागायला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे की त्यांना येशूबद्दल शिकवा, येशूबद्दल शिकवा. आणि चौथी गोष्ट आहे की लवकरात लवकर जे करायचं आहे मुलांबद्दल जे शिकवायचं आहे ते लवकर सुरू करा, ते उद्यावर ढकलू नका, तर आजच करा. हे असे या वचनामधून आपल्याला शिकायला मिळतं. आणि एलीच्या या शास्त्र भागावरून मला जेवढं काय कळलं तेवढं मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. कदाचित माझ्या बोलण्यामधून किंवा एक्सप्लेन करताना काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करावी. देव करो या वचनाद्वारे इथे उपस्थित असलेला लहान थोर आपण सर्वांना आशीर्वादित करो. मला या ठिकाणी पाळसाहेबांनी बोलण्याची संधी दिली आणि आपण देखील मला संधी दिली, त्याबद्दल आपण सर्वांचे परत एक वार आभार मानतो. विशेष म्हणजे काय तयारी नव्हती, परंतु पाळसाहेबांनी मला शास्त्र भाग देखील निवडून दिला आणि मी त्याच्यावर तयारी केली आणि तेच देवाचे वचन मी तुमच्या पुढे सादर केलेले आहे. त्याबद्दल परत एक वार आभार मानतो. धन्यवाद.